नमस्कार शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्रामध्ये उष्णतेचा कडाका वाढतोय, पण तापमान थेट 40 ते 45 अंशापर्यंत आपल्याला पोहोचलेले आहे. पण काही ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळतंय. पण पावसाचा इशारा नेमकं काय आहे आणि हे वातावरण नेमकं जातंय कुठं? या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पूर्ण सविस्तर माहिती बघणार आहोत. हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका. चला तर व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती बघूयात. महाराष्ट्रामध्ये आपल्याला उष्णतेचा वाढताना प्रभाव आता सध्याला बहुतांश ठिकाणी आपण भागातील उष्णताचा लाट आपल्याला जाणवत आहे. पुणे असेल, अहिल्यानगर असेल, सोलापूर, जळगाव, अकोला, नागपूर आणि इत्यादी अनेक जिल्ह्यामध्ये आपल्याला तापमान 38 किंवा 42 अंश सेल्सिअस दरम्यान आपल्याला नोंदवलं आहे. दुपारच्या वेळेस आपल्याला उन्हाची तीव्रता वाढताना दिसत आहेत. काही ठिकाणी आपल्याला बाहेर पडणंही कठीण होत आहे. त्यामध्ये आपल्याला गरमी, उष्णता आपल्याला भरपूर प्रमाणात जाणवत आहेत. पण त्यामुळे नागरिकांना जास्त सहन करावा लागत आहेत. पण त्यामुळे आपण विशेष सकाळची तापमान वाढायला सुरू होते, तर आपण 12 ते 4 या वेळेपर्यंत उष्णतेचा शेका आपल्याला पोहोचताना दिसत आहेत. पण आर्द्रता जास्त प्रमाणात झाल्यामुळे किंवा आपल्याला 4 ते 6 संध्याकाळी आपल्याला भरपूर काही उष्णता किंवा गरमी जाणवत आहेत. त्यामुळे लहान मुलं असतील, वृद्ध असतील, यांच्या आजाराची विशेष काळजी घेणं एकदम महत्त्वाचं आहे. कारण आपण बघितलं असेल काही ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळतंय, तर काही ठिकाणी आपल्याला उष्णतेचे लाटा पाहायला मिळतात. पण या ठिकाणी आपण बघितलं असेल हा प्रश्न पडलेला आहे शेतकऱ्यांना, एवढी मोठी उष्णता, ढगाळ वातावरण हे कसं काय होतंय? यामुळे मित्रांनो, सध्याच्या वातावरणात आर्द्रता वाढत आहे, त्यामुळे उष्णतासोबत ढगही तयार होण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामध्ये आपण बघितलं असेल मराठवाडा असेल, विदर्भ असेल, पश्चिम महाराष्ट्र काही ठिकाणी आकाश अंश ढगाळ राहण्याचे आपल्याला एक अंदाज आहे. सकाळी आपण हवामान खात्याने व्यक्त केल्यानुसार पावसाचा अंदाज म्हणजे आपण याबद्दल आपल्याला हवामानामुळे काही ठिकाणी हलके ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळालेला आहे. काही ठिकाणी असतील म्हणजे विदर्भ असतील, काही जिल्ह्यांना विजेसहित पावसाचा आपल्याला अंदाज आहे. मराठवाडा हलक्या सरी, पश्चिम महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी वादळी वारे आपल्याला पाहायला मिळतात. काही भागामध्ये आपल्याला अचानक वारे आणि विजांचा कडकडाट, आपत्कालीनसाठी आपल्याला जोरदार पाऊस पडू शकतो. त्यामुळे आपण हवामानावरती एक बदलू शकतो. त्यामुळे आपण शेतकरी बांधवांनो, आपल्या शेतकऱ्याचा माल असेल किंवा कांदा काढणे असेल, आपण वेळची वेळ ती काळजी घेतली पाहिजे. शेतकऱ्यांना विशेष काळजी घेणं एक महत्त्वाचं आहे. काढणी आली असेल, पिकाची सुरक्षा, साठवण करा. शेतातील सुकवलेला माल झाकून ठेवा. वादळी वाऱ्याचे नुकसान होऊ शकते, यासाठी आपली तयारी आधीच असली पाहिजे. उष्णता, अचानक आपल्याला पडणारा पाऊस आणि पिकामुळे परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सतत आपल्या हवामान अंदाज म्हणजे यामध्ये आपल्याला अपडेट राहणं एकदम महत्त्वाचं आहे. दुपारची वेळ बाहेर जाणं आपल्याला टाळा. भरपूर पाणी घ्या आणि शरीरामध्ये हायड्रो ठेवा. त्यामध्ये आपण बघितलं असेल की हलके ते सैल असे म्हणजे पातळ कपडे आपण वापरले पाहिजे. त्यामध्ये आपल्याला उष्णता एकदम घातक ठरवण्यात आपल्याला काळजी वाटत आहे. त्यामध्ये आपण पावसाची वेळी सुरक्षित ठिकाणी थांबा. 2 ते 3 दिवसात अंदाज, पुढील काही दिवसात आपण स्थिर राहण्याची शक्यता आहे. अलीकडे उष्णता कायम राहणार असताना दुसरीकडे भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण, अधूनमधून पावसाच्या सरी पडू शकतात. याचा अर्थ असा आहे की हीट आणि कोल्ड म्हणजे आपल्याला उष्णता आणि ओढ, त्यामध्ये आपल्याला पावसाचा एक निर्माण होत आहे. याचा मिश्रण हवाचा एक अनुभव घेणार आहोत. आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पावसाचा अंदाज घेतलेला आहे. तर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर ह्या व्हिडिओला एक लाईक आणि आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा. आता आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. असेच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मिळत राहतात. भेटूया तशा नवनवीन व्हिडिओबरोबर. तोपर्यंत धन्यवाद. जय जवान, जय किसान.